हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपला टॉपिकच्या रिलेटेड ब्लॉग आहे, जो की आपला फर्स्ट वाला ब्लॉग होता, फ्रॉड कंपनी अलर्ट. त्याचे जे क्वेश्चन्स होते ते मला जे योग्य वाटलेत ते मी निवडून काढलेत आणि आता त्या टॉपिकवर बोलणार आहेत आपण. म्हणजे त्या क्वेश्चनच्या आन्सर मी आज फायनली देणार आहे. सो मला जे जे बेस्ट वाटलेत क्वेश्चन ते मी पिक केलेत आणि बाजूला काढून ठेवलेत. होप मम्मीचा फोन घेतला आहे, कोणाचा फोन नाही आला तर बरं आहे. तर स्टार्ट करूया आपण फर्स्ट क्वेश्चनपासून. फास्ट होत आहे का? जास्त फास्ट करायला लागेल, बिकॉज याच्या आधी मी ब्लॉग शूट केलेला तेव्हा माझ्या मम्मीच्या फोनवर फोन आलेला आणि त्याच्या अगोदर केलेला त्याच्यावर माझ्या फोनवर फोन आलेला. सो आता मी एरोप्लेन मोडवर टाकून ठेवला आहे माझा फोन, पण मम्मीचा फोन स्टील चालू आहे, कारण मम्मीचा फोन चालू ठेवावा लागणार, कारण तो कामासाठी लागतो. म्हणजे मम्मीची कामं असतात, सो कामासाठी फोन येऊ शकतो काही पण. तर स्टार्ट करूया आपण पहिल्या क्वेश्चनपासून. तुम्ही जो अनुभव घेतला यावरून तुमचा काय मत आहे? ट्रेडिंग केलं पाहिजे की नाही? तर या प्रश्नाच्या रिलेटेड मी एवढंच बोलेल की माझा जो पण ब्लॉग होता तो सॉरी, मोबाईलमध्येच मी बिझी झाले. तो फ्रॉड कंपनी रिलेटेड होता, म्हणजे जे स्कीम देऊन तुमच्यासोबत जो फ्रॉड केला जातो त्या रिलेटेड होता माझा जो होता तो पहिला ब्लॉग. तर ट्रेडिंग केली पाहिजे की नाही केली पाहिजे ह्याचा त्याच्याशी काही संबंध नाही मला तरी असं वाटतं. स्पेशली तर ट्रेडिंग केली पाहिजे, पण स्टडी करून. म्हणजे जर माझा मत जर तुम्हाला हवा असेल तर पर्सनली ट्रेडिंग करणं काही चुकीचं नाही आहे, पण तुम्ही पर्सनली करा. पर्सनली तुमचं स्टडी करा. हा म्हणजे लॉंग पिरियडमध्ये तुम्ही स्टडीवर फोकस करा आधी ट्रेडिंगसाठी. जर डिरेक्टली पैसे आहेत म्हणून पैसे लावायचे. आणि जर नवीन कोण बिगिनर असेल वगैरे तर स्टार्टिंगलाच खूप जास्त पैसे घेऊन ट्रेडिंग करू नका. आधी तर मी बोले पेपर ट्रेडिंगपासून सुरुवात करा. म्हणजे ज्यांना कोणाला माहीत नसेल पेपर ट्रेडिंग वगैरे काय असतं, आजकाल तर आपल्याला जवळ ChatGPT सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि ट्रेडिंगचे खूप सारे टाईप्स आहेत: इंट्राडे, डिलिव्हरी, स्विंग, पोझिशनल, BTST, STBT, एफ अँड क्यू. म्हणजे फ्युचर अँड ऑप्शनमध्ये करू नका, कारण तिचं हाय रिस्क असतं. असं म्हणजे जेवढं माझ्या स्टडीमध्ये आहे तेवढं सांगते. इंट्राडेचं तर सगळ्यांनाच माहिती आहे, सेम डेलाच बाय करायचं आणि सेम डेलाच सेल करायचं. सो डिलेवरीमध्ये तुम्ही लॉंग टर्मसाठी होल्ड करू शकता. स्विंग मध्ये तुम्ही होल्ड फॉर फ्यू डेज ऑर फ्यू वीक. परत STBTमध्ये बाय टुडे सेल टुमारो. सो असं काही आहेत. म्हणजे मला स्टडीमध्ये आहे, पण मी थोडंसं बाजूला पण काढून ठेवलेलं, कारण व्लॉगमध्ये विचार करून सांगायला गेलं तर खूप जास्त मोठा होतो व्लॉग. बऱ्यापैकी मी पण स्टडी केलेला आहे ट्रेडिंगच्या रिलेटेड, पण मी ट्रेडिंग नाही करत. मला त्याच्यामध्ये जास्त काही इंटरेस्ट नाही. ते जास्त डोकं लावत बसायचं, ग्राफचा स्टडी करायचा, हे करायचं ते करायचं. सो पण जे पण बिगिनर आहेत जास्त पैसे घेऊन बसू नका ट्रेडिंगसाठी. आपलं छोटं 500-1000 रुपयापासून स्टार्ट करा, जर तुम्हाला वाटतं तर स्टार्ट करायचं वगैरे. एवढं सजेस्ट करेन मी. माझ्या मते तर 1-2 वर्ष तर तुम्ही पेपर ट्रेडिंगच करा. हो. आणि मेन जो क्वेश्चन होता केली काय पाहिजे की नाही, त्या रिलेटेड केली पाहिजे, काय प्रॉब्लेम नाही ट्रेडिंग करायला. फक्त डिपेंड्स आहे तुम्ही कसं करताय. जास्त लालचमध्ये पण नका जाऊ. कधी कधी असं होतं की लक बाय चान्स आपल्याला कधी कधी जास्त पैसे मिळून जातात, तर जास्त लालचच्या हिशोबाने आपण अजून जास्त पैसे लावून बसतो आणि मग सगळे गमावून बसतो. असं काही गोष्टी करू नका. ट्रेडिंग ही काही सोपी गोष्ट नाही आहे. खूप मोठा स्टडी लागतो, खूप दिवसांचा स्टडी लागतो. प्रॉपर ग्राफचं तुम्हाला समजलं पाहिजे त्यामध्ये काय असतात काय नाही गोष्टी वगैरे. सो
करा, पेपर ट्रेडिंगपासून स्टार्ट करा ज्यांना पण ट्रेडिंग करायचं आहे. आणि ज्यांना पण ट्रेडिंग करायचं आहे त्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. काही वाईट गोष्ट नाही करू शकता, ट्रेडिंग प्रॉब्लेम नाही आहे. जस्ट स्टडी इज मोर इम्पॉर्टंट थिंग. सेकंड क्वेश्चन आहे, तुम्ही खरंच अशा स्कीमवाली कंपनीमध्ये काम केलं आहे का? आणि जर केलं आहे तर कंपनीचं नाव काय आहे? तर हा क्वेश्चन आहे ना मी मुद्दामून घेतला आहे, कारण बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं हिने असं ब्लॉग बनवण्यासाठी वगैरे काहीतरी टॉपिक निवडला आहे किंवा हिचा असा कोण फ्रेंड नसेल वगैरे त्याच्यासोबत असं काही घडलं. तर असं काही नाही आहे. मी खरंच त्या कंपनीमध्ये जॉब केलेला आहे. माझे फोटोज वगैरे पण असू शकतात, पण मी कशाला म्हणजे मला जस्टिफाय नाही करायचं आहे लोकांना, सिम्पती नाही घ्यायची आहे. झालं आहे, मला असं वाटतं की भरपूर लोकांसोबत नाही व्हावं त्या गोष्टी, सो मी त्या शेअर केल्या. व्लॉगिंगमध्ये तर मला इंटरेस्ट होतात, इंस्टाग्रामला पण शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकत असते, पण असं होतं की माझंच व्हिडिओ मला नाही आवडते तर मी परत डिलीट करून टाकते. सो असं काही नाही, व्लॉगिंग मला एक ना एक दिवस स्टार्ट करायचीच होती. जस्ट मला माझ्या फ्रेंडकडून प्रेशराईज येत होतं थोडं त्या गोष्टी रिलेटेड, जे फ्रॉड कंपनीच्या स्कीम वगैरे. मी जो व्लॉगमध्ये सांगितला फर्स्टवाला, तर क्वेश्चनचं आन्सर देते तुम्हाला आता. फर्स्ट की मी त्या कंपनीमध्ये काम केलं आहे. त्या कंपनीचं पहिल्यानं म्हणजे एकाच कंपनीत होते मी 2 महिने. ते तर एकाच कंपनीत 2 वेळा नाव चेंज केलं गेलं आहे. फर्स्ट नाव जे होतं ते ऑप्शन बुल म्हणून होतं. नंतर त्यांच्यावर काहीतरी केस आलेली क्लायंट थ्रू, तर त्यांनी त्याच कंपनीच्या सेकंड मंथमध्ये नाव प्रॉफिट शेअर असं केलं होतं. त्याच्या आय थिंक माझ्या मोबाईलमध्ये खूप दिवस व्हॉट्सअप ग्रुप पण होता, त्यांनी पण मला लेफ्ट केलं. मी पण त्यांना म्हणजे मी पण लेफ्ट झालेलीच होती ग्रुपमधून ऑलमोस्ट. सो कारण मी न सांगता तो जॉब सोडून दिलेला. त्यांनी मला लेफ्ट केलंच होतं. मी पण रिमूव्ह झाले. एका ग्रुपमधून मी नव्हती लेफ्ट झाले, पण मी तिथून होऊन गेले लेफ्ट वगैरे. पण माझ्या चॅटलिस्टमध्ये बऱ्याच दिवस ते होतं, म्हणजे ते मी चॅट डिलीट नव्हती केलेली. सो मी आत्ता एवढ्यातच रिसेंटली 2-3 महिन्यापूर्वी मी ते खूप जास्त हे झालं होतं, मेमरी फुल झाली होती, सो डिलीट करून टाकलं. सो अजून काय ऐकायचं आहे सांगितलं मी. कंपनीची नावं पण सांगितली. कंपनी तुर्भेमध्ये होते. हॉटेल मॅरियटच्या बाजूची बिल्डिंग आहे, आता त्या बिल्डिंगचं नाव नाही आठवत मला. त्या बिल्डिंगमध्ये होतं. आणि नंतर मी असं ऐकलं आहे की तिथून पण ते लोक कुठेतरी दुसरीकडे, म्हणजे ऑफिसच चेंज झालं त्यांचं. अजून याच्यापेक्षा जास्त काय सांगू मी. आता तर म्हणजे कोणाला काय बोलतात चेक करायचं असेल तर ते नाही आहेत तिथे. त्यांनी असा हजारो एवढ्या दिवसात मला आता ऑलमोस्ट 1.5 वर्ष होऊन गेले मी त्या कंपनी सोडून. तर एवढ्या दिवसात मला वाटतं त्यांनी असं 100 वेळा कंपनीचे नाव बदलले असतील. हे होत राहतं अशा कंपन्यांमध्ये, चालूच असतं. थर्ड क्वेश्चन आहे, तुम्हाला काय वाटतं सेल्समध्ये जॉब करणं चुकीचं आहे का? नाही, मी असं बोललेच नाही की सेल्समध्ये जॉब करणं चुकीचं आहे. डिपेंड ऑन तुम्ही कोणता प्रोडक्ट सेल करताय. आणि आपण काही लहान नाही आहे, म्हणजे जिथे पण आपण जॉबसाठी जाणार वगैरे. आजकाल म्हणजे काही काही पोरं असतात जे सुट्ट्यांमध्ये पण जॉब वगैरे स्टार्ट करतात मुंबई पुण्यामध्ये, जे टाईमपाससाठी 2-3 महिने जॉब करून मोबाईल वगैरे घेण्यासाठी वगैरे जातात काही काही जणं. सो अशा सेल्सच्या कंपन्या वगैरे असतात. तर डिपेंड आहे कोणत्या प्रोडक्टवर तुम्ही जॉब करताय, कोणत्या प्रोडक्टची मार्केटिंग करताय. आजकाल पेन्सिल खोडरबरपासून प्रत्येक गोष्टीची मार्केटिंग आहे. तो सेल्समध्ये जॉब करणं हे काही चुकीची गोष्ट नाही आहे, पण डिपेंड आहे. आता ते स्कीमवाली जी कंपनी होती ते चुकीचाच प्रोडक्ट होता, त्यांच्यासाठी ती स्कीम म्हणजे प्रोडक्ट होता. तर अशा कंपन्यांमध्ये नका जॉब करू. आपल्याला पण कळतं कुठे जॉब केला पाहिजे, कुठे नाही केला पाहिजे, काय ते कंपनीवाले आपल्याला कोणत्या प्रोडक्टची मार्केटिंग करायला लावतात वगैरे. तर खूप साऱ्या चांगल्या कंपन्या पण आहेत. आता जसं की मी बोलली पेन्सिल खोडरबर, अशा पण कंपन्या आहेत. कॉस्मेटिक्सच्या गोष्टींच्या पण भरपूर कंपन्या आहेत. मी तर अशा भरपूर कंपन्यांमध्ये जॉब केलं आहे. पण हे जे होतं ते मला एकदम फ्रॉड, एकदम म्हणजे थर्ड क्लासच्या पण वरचे थर्ड क्लास, म्हणजे लोकांचे पार जीव घेण्यापर्यंत जर गोष्ट जात असेल तर माझ्यासाठी एकदम थर्ड क्लास होती ती कंपनी. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. सेल्समध्ये जॉब करणं काही चुकीचं नाही आहे. सेल्सवरच सगळ्या काही गोष्टी डिपेंड आहे. इवन जो मी शर्ट घातला आहे, जे मी केसांना शॅम्पू वापरते, त्या शॅम्पूची पण मार्केटिंग कुठे ना कुठेतरी होते. तोच एक प्रकारचा सेल्स आहे. सो
करा, सेल्समध्ये जॉब करा, काही चुकीचं नाही सेल्समध्ये जॉब करणं. फक्त प्रोडक्ट निवडताना व्यवस्थित निवडा. तुम्ही काय प्रोडक्टची मार्केटिंग करताय हे तुम्हाला समजलं पाहिजे. बेस्ट ऑफ लक जे पण सेल्समध्ये जॉबसाठी जाणार आहेत त्यांच्यासाठी. आणि 4th क्वेश्चनकडे वळूया आपण. तुम्हाला काय वाटतं इन्व्हेस्टमेंट कुठे केली पाहिजे? हा, आता भरपूर लोकांना प्रश्न पडला असेल की हिने असेच क्वेश्चन निवडलेत. तर आहे काही माझे फ्रेंड्स वगैरे आहे जे माझं ऐकतात. भले मी काय करू किंवा नाही करू, पण माझा सल्ला असं वाटतं त्यांना की बरोबर आहे वगैरे. मी जे गोष्टी बोलते त्या बरोबर आहेत. म्हणजे जर मी आता एखादी गोष्ट बोलली, कोणाला सजेस्ट केली आहे की ही नको करू, पुढे जाऊन असं होणार आहे, आणि ते तसं होतातच. कारण मी भरपूर ठिकाणांहून एक्सपिरियन्स घेऊन आले. म्हणजे बिझनेसच्या रिलेटेड म्हणा, भरपूर ठिकाणी जॉब केलेला आहे मी. सो एक्सपिरियन्स आहे. भले मी आता काही करत असू किंवा नसू, पण एक्सपिरियन्स भरपूर आहे माझ्याकडे. सो लोक मला विचारतात इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड. तर इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पहिली गोष्ट सगळ्यात मोठी की भांडवल नाही, सॉरी, तुमच्याकडे पैसे पडून पाहिजे. तर पैसे जर पडून असतील तर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. एखादा छोटा मोठा बिझनेस चालू करू शकता, ज्यातून तुमच्या अजून अर्निंग वगैरे होऊ शकते. तुम्ही FD करू शकता, तुम्ही SIP चालू करू शकता. तुम्ही स्टडी करून, जसं ट्रेडिंग, शेअर मार्केटच्या रिलेटेड बोलत होते, स्टडी करून ट्रेडिंगमध्ये पण तुम्ही करू शकता. म्हणजे भरपूर अशा कंपन्या असतात ज्यांचे लोक शेअर वगैरे होल्ड करून ठेवतात, बाय करून ठेवतात वगैरे. तर त्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, काही हरकत नाही. फक्त जे पण कराल त्या गोष्टींमध्ये प्रॉपर स्टडी करा. देन तुम्ही जो पण निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. इन्व्हेस्टमेंटसाठी भरपूर गोष्टी आहे. फक्त फिजूल कुठे इन्व्हेस्टमेंट करू नका, जिथून काहीतरी रिटर्न येईल. रिअल इस्टेटमधून पण रिटर्न येऊ शकतं तुम्हाला, जर तुम्ही म्हणजे पैसे पडून असतील तुमच्याकडे, किंवा खूपच जास्त पैसे पडून असतील. एखादा शॉप घ्या, त्याचा रेंट येईल. माझ्या मते तर बिझनेससाठीच जा. एखादा छोटा मोठा बिझनेस चालू केला तुम्ही, तर तुमचं म्हणजे मन पण गुंतून राहील. तुम्हाला असं वाटेल पण मी मोठं काहीतरी करतो वगैरे. सो माझी प्रायोरिटी बिझनेससाठी राहील. बाकी तर भरपूर गोष्टी आहेत, जसं की मी सांगितलं तुम्हाला जे करायचं आहे. त्याच्या पण अजून काही गोष्टी असतील त्याच्यापेक्षा मोठ्या, करू शकता. आपल्याकडे ChatGPT आहे. आता आपण म्हणजे ChatGPTला बोललं आहे हे मला असं करायचं आहे, माझ्याकडे असं आहे. ChatGPT तुम्हाला सगळं सांगून देणार माझ्यापेक्षा जास्त. इवन मी पण मी माझ्या काही गोष्टी अनुभवातून करते, जे पण करायचे ते. सो ChatGPTवर डिपेंड नाही राहत मी. ठीक आहे, चला आपण 5व्या क्वेश्चनकडे जाऊया. ऑनलाईन अर्निंग गेमिंग ॲपबद्दल तुमचं काय मत आहे? अजिबात नाही. मी पण स्टार्टिंगला नाही, जेव्हा असं वाटायचं काहीच करत नाही आहे मोबाईलमध्ये, नुसता यूट्यूबला व्हिडिओ बघायचे, तर सॉरी, तर त्यामध्ये सर्च करत राहायचे मी पण खूप आधी की अर्निंग घरी बसण्यापेक्षा असं काहीतरी अर्निंग ॲपमध्ये आपण म्हणजे गेम खेळून पैसे कमवायचे वगैरे, अशा काहीतरी करूयात. मी पण केलेले, माझे पण असे बरेच पैसे गेलेले आहेत. तर असं काही करू नका. आणि बऱ्यापैकी तर मला असं वाटतं आता जवळजवळ भरपूर गेम्स हे करून टाकल्यात, बंद करून टाकल्यात गव्हर्मेंटने. एक एक्सपिरियन्स आहे. एक व्यक्ती होता म्हणजे ओळखीमध्ये माझ्या, ते हे ऑनलाईन गेमिंग ॲपचं म्हणजे हँडलिंग होतं त्याच्याजवळ. तर मी सांगेल की त्यांनी मला जे सांगितलं आहे, 75% to 90% तिथे रोबोटच बसलेले असतात. सो अजिबात ट्रस्ट ठेवू नका. तुम्हाला असं म्हणजे तुम्ही पैसे लावणार आणि तुम्हाला असं वाटणार की समोर आपण दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीसोबत खेळतोय आणि आपण जिंकणार, मी त्याच्यापेक्षा खूप एक्सपर्ट आहे. तर नाही, अजिबात नाही, असं काय नसतं. एखादा अर्धी गेम तुम्ही जिंकलात, पण नंतर ते बरोबर आपली लावतात. सो अजिबात नाही.
तिथे रोबोटच बसलेले असतात. माझ्या फ्रेंडने तर सांगितलं 90%, मी तर बोल 100% माझ्यासाठी तिथे रोबोटच बसलेले असतात. सो असं काही करू नका. ऑनलाईन अर्निंग, गेमिंग ॲप वगैरे हे सगळ्या काही गोष्टींमध्ये डोकं लावू नका. आता तर बऱ्यापैकी बॅनच झालेल्या आहेत गेम्स. सो माझ्यासाठी नाही आहे या गोष्टीला. पुढचा जो क्वेश्चन आहे, तुम्ही स्वतः काय करता, जॉब की बिझनेस? हा क्वेश्चन सगळ्यांसाठी मला वाटतंय असं की सगळ्यांच्या मनात हाच क्वेश्चन असेल. इवन माझे रिलेटिव्ह, माझ्या फ्रेंड्सला तर माहिती आहे. तर मला जॉबमध्ये मग मी काय सांगितलं, फर्स्ट व्लॉगमध्ये मी काय सांगितलं की मला जॉबमध्ये इंटरेस्टच नाही राहिला. मी भरपूर ठिकाणी जॉब केलेत, पण माझ्यासोबत असे एक्सपिरियन्स आहेत की मला जॉबमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. खूप फास्ट बोलल्यामुळे खोकला येतोय मला, पण मी पण व्लॉग मोठा नाही व्हावं म्हणून फास्ट चालू आहे माझं बोलणं. तर मला बिझनेस आवडतं. बिझनेसच्या रिलेटेड माझ्या माइंडमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, पण मी रिस्क घ्यायला थोडासा मागत नाही आहे. असं डिरेक्टली बिझनेस करणं एक सोपी गोष्ट नसतं. त्यासाठी खूप लोकांचं सजेशन घ्यायला लागतं. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण एक्सपिरियन्स घ्यायला लागतो. बिझनेसमध्ये टाकला तो चालेल नाही चालेल, किंवा आपल्याला तसा स्टाफ भेटेल, तुमचा बिझनेस कसा आहे, तुम्हाला त्या बिझनेसमध्ये कशा टाईपच्या लोकांची गरज पडणार आहे. सो मला जो बिझनेस करायचा त्यामध्ये आहेत म्हणजे बऱ्यापैकी स्टाफचीच गरज आहे, आणि स्टाफचा आजकाल खूप प्रॉब्लेम होतो. सो मी रिस्क घ्यायला मागत नाही आहे. तरी पण आहेत काही डोक्यामध्ये गोष्टी, पण मी घाईगडबड रिस्क घेत नाही आहे. सो चालू द्या. आणि मला व्लॉगिंगमध्ये तर आहे इंटरेस्ट, फक्त काय होतं आहे, कन्सिस्टन्सी नाही होते. मी मागे व्लॉग पण पोस्ट केलेले आहेत, पण त्याला कॉपीराईट आलेला. आता हाच व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी कालला का परवाला इतका छान क्वेश्चन आन्सरवर व्हिडिओ बनवलेला. त्याच्यामध्ये तर अजिबात मला खोकला नव्हता आला, पहिली गोष्ट म्हणजे. पण माझ्या घरामध्ये इन्व्हर्टर चालू झालं, म्हणजे लाईट गेली होती, त्यानंतर इन्व्हर्टर चालू झाला. इतका त्याचा आवाज बॅकग्राऊंडला येत होता. सो मला तो डिलीट करायला, म्हणजे मी पूर्ण एडिट केलेला ब्लॉग मला डिलीट करायला लागला. सो अशा काही गोष्टी होत आहेत. ते कन्सिस्टन्सी पण ठेवेल, पण मला असं काही पण उगाचच टाकायचं म्हणून टाकायचं असं वाटत नाही. पण लोक बोलतात ते तू डेलीवाला चालू कर वगैरे, तुझं डेली रुटीन वगैरे सगळ्या काही गोष्टी ट्राय करते मी. पण थोडंसं कसं आहे, मागच्या महिन्यापासून माझं थोडंसं जास्तच देवदर्शन वगैरे फिरणं झालं आहे, आणि त्यामध्ये माझं दाताचं रूट कॅनल पण झालं. एकाच दाताचं झालं, अजून 2-3 दातांचं आहे करायचं आहे. सो त्या दातांच्या रिलेटेड पण मला एक व्लॉग बनवायचा आहे की कशी काळजी घेतली पाहिजे, कशी नाही, किती त्रास होतो. आता त्या एका दातामुळे मला एवढा थंडी ताप आणलाय ना, मी सांगू पण नाही शकत. आता एक दिवस तर रात्रीच्या 2लाच व्लॉग बनवायला चालू केलेला, पण नंतर म्हटलं नको असे व्लॉग नको पोस्ट करायला रात्रीच्या 2 वाजता वगैरे. रडगाणं कोणाला नको सांगायला आपलं. सो चालू आहे. ठीक आहे. बाकी क्वेश्चन आन्सर तर मला वाटले तेवढे मी पिक केले, म्हणजे चांगले. काही लोकांचे तर फालतूचे पण क्वेश्चन्स होते, पण जे मला वाटले ज्याचे योग्य उत्तर द्यावं आणि कोणाला त्याचा यूज होईल, तर असेच क्वेश्चन मी पिक केलेत. अजून राहिला प्रश्न, एक्सपिरियन्सेस आले मला फर्स्ट व्लॉगच्या रिलेटेड खूप साऱ्या लोकांनी बोललं की अशा स्कीममुळे आणि अशा गेमिंग ॲपमुळे वगैरे, तर काही लोकांनी म्हणजे त्यांचा एवढा लॉस झाला अतिप्रमाणाच्या बाहेर, म्हणजे पूर्ण बोलतात ना, खानदानाची पण कमाई घालवलेली आहे काही लोकांनी. सो सुसाईड करण्याची वेळ आली, म्हणजे सुसाईड केलं गेलं आहे. सो प्लीज असं काही करू नका, सुसाईड वगैरे करू नका. पैसा माणूस आहे तर परत कमवता येतो. फक्त ह्या गोष्टींपासून कसं लांब राहायचं एवढं तुम्ही ठरवा. खूप काही गोष्टी आहेत. नसेल काहीच होत तर व्लॉगिंग चालू करा यार, पण ह्या अशा काही स्कीमपासून लांबच राहा प्लीज. सो चला,
आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं, नाही तर ऑलरेडी 20 मिनिटाचा ब्लॉग झाला आहे. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि सर्वांची काळजी घ्या. आणि आज मेरी क्रिसमस आहे, सर्वांना हॅप्पी मेरी क्रिसमस. भलेही आपला सण नाही आहे, पण प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह वेनी घ्या, प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करा इच अँड एव्हरी डे. आणि पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार करा. चला अगेन भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सर्वांची काळजी घ्या. माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय.